वर्ल्ड विनायक वास्तुपापल या चॅनलवरती आपलं स्वागत आहे। दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। शुभ दीपावली, हॅपी दीपावली। आज या चॅनलवरती मी खास लक्ष्मीपूजन करण्याची साधी सोपी पद्धत आपल्याला सांगणार आहे। घराची आणि पूजेच्या जागेची स्वच्छता करून चौरंगावर लाल वस्त्र पसरवावे। त्यावर तांदळाची रास, अष्टदल, कमळ किंवा स्वस्तिक तयार करून गणपती, लक्ष्मी आणि कुबेर यांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी। कलश आणि तुपाचा दिवा लावावा। सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी। नंतर लक्ष्मी देवीला पंचामृत, शुद्ध पाणी, चंदन, हळद, कुंकू, अक्षता, फुले, इत्र, वस्त्र, दागिने अर्पण करावे। आता पंचामृत कसं बनवायचं ते सुद्धा सांगतो। दूध, दही, तूप, मध आणि तुळशीपत्र हे मिक्स करावं म्हणजे पंचामृत झालं। नवीन नाणी, सोन्या चांदीचे वस्तू, व्यवसायाशी संबंधित वस्तू, वह्या, पुस्तकं, हिशोबाची वही या ठिकाणी पूजेसाठी ठेवावेत। देवीला साळीच्या लाया, बत्तासे, गूळ, धने, फळे, डाळिंब, नारळ आणि मिठाईचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर गणपती बाप्पाची आरती म्हणून झाली की मग लक्ष्मी मातेची आरती करावी। पूजेनंतर लक्ष्मी मातेला घरात कायम वास करण्याची प्रार्थना करावी आणि आपल्याकडून कळत नकळत घडलेल्या चुकांची क्षमा मागावी। लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये शिजवलेलेच अन्न लक्ष्मी मातेला नैवेद्य म्हणून दाखवावा आणि त्यामध्ये खीरपुरीचा गोड म्हणून समावेश नक्की असावा। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।